आणि आता मराठा आरक्षणासंदर्भातली एक मोठी अपडेट येते। सरकारचं शिष्टमंडळ अगदी थोड्याच वेळात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे दोन मंत्री अगदी थोड्या वेळात जरांगेंची गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेणार आहेत। काल जरांगेंनी सरकारला 17 डिसेंबरचं अल्टिमेटम दिलेलं। मंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनावर सरकारने काय कारवाई केली ते 17 डिसेंबरपर्यंत जाहीर करा, नाहीतर आमच्या पुढच्या आंदोलनाची आम्ही दिशा ठरवू असा इशारा काल जरांगेंनी दिलेला। त्यानंतर आज सरकारचं शिष्टमंडळ अगदी थोड्याच वेळात जरांगेंच्या भेटीला पोहोचणार आहे। आणि याच भेटीबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊया। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। कृष्णा, साधारण किती वाजता हे नेते पोहोचतील आणि आज काही कॉन्क्रीट असं आश्वासन पुन्हा एकदा किंवा कुठला असा प्लॅन दिला जाईल का जरांगेंना? नेत्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार 6:30 वाजेपर्यंत ते गॅलेक्सी हॉस्पिटलला पोहोचतील अशा प्रकारची माहिती आहे। संदीपान भुमरे त्याचबरोबर गिरीश महाजन हे दोघं जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत आणि ही भेट यासाठी महत्वाची आहे की उद्या सर्व महाराष्ट्रभरातील मराठा समन्वयकांची म्हणजे मराठा विचारवंतांची, डॉक्टरांची आणि सर्व तज्ज्ञांची बैठक आंतरवलीला बोलवली आहे। आणि कालच जरांगे पाटील यांनी म्हटलेलं होतं की लेखी दिल्याबद्दल काय झालंय ते सांगा, नाही तर तुम्ही जे आम्हाला लेखी दिलेलं आहे ते माध्यमांसमोर स्पष्ट करू। आणि त्यामुळे 24 तारखेपर्यंत जर आरक्षण दिलं नाही तर पुढे नेमकं काय करायचं या संदर्भातली दिशा ठरवण्यासाठीची उद्या बैठक आहे। आणि त्यामुळे आज होणारी ही शिष्टमंडळाची बैठक अत्यंत महत्वाची आहे। त्यामधून नेमकं पुढे काय येत आहे आणि जे जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की आतापर्यंत तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिलंय त्याची प्रगती कुठपर्यंत आली आहे हे सांगा, हे त्यांना पटेल का आणि हे यानंतर पुढे काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र ही भेट बऱ्याच कालखंडानंतर होते आहे आणि त्यामुळे ही भेट महत्वाची यासाठी देखील आहे की उद्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होते। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे ताजे अपडेट वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।